सगळ्यांनी उभं राहून टाळ्यांच्या गजरात नेहमी सगळ्या संपादकांची पत्रकारांची बोलताना सांगत असतो की तुम्हाला पाहिजे तेवढी टीका आमच्यावर करा, आमची काही अडचण नाहीये, फक्त आमची बाजू पण सोबत मांडा. तुम्हाला ज्या वेळेस आमची बाजू पाहिजे आम्ही ती बाजू देऊ. एखादी गोष्ट आमची चुकत असेल तर ती तुम्ही दिवसभर दाखवली तरी हरकत नाही. एका छोट्या खिडकीत आमचं पण काय मत आहे तेवढं दाखवलं की आम्ही त्या ठिकाणी पूर्णपणे समाधानी आहोत. आणि मला असं वाटतं की लोकशाहीमध्ये हे अतिशय एक प्रगल्भ अशा प्रकारचं दृश्य असेल की दोन्ही बाजू या लोकशाहीमध्ये समोर आलेल्या आहेत. म्हणजे तुम्ही फिनिक्स नाव दिलं खरं म्हणजे मी काही राखेत उभा झालो नाही, पण अनेक वेळा लोकांना असं वाटलं की माझी राख होते आणि तेवढ्यात मी आपली भरारी घेतली. तर ही का घेऊ शकलो? कारण जेव्हा जेव्हा राखेचा क्षण आला त्यावेळी त्याला सकारात्मकतेने पुढे गेलो. आव्हानांपासून कधी पळालो नाही, आव्हानांना सामोरं गेलो, आव्हानांचा सामना केला, सकारात्मकतेनं केला, द्वेष केला नाही, माणसं झुंजवली नाहीत, टोकाचं राजकारण केलं नाही. आणि म्हणूनच मला असं वाटतं की या सगळ्या विपरीत परिस्थितीतनं एक एक पाऊल मी पुढे जात गेलो